गाईस, तर आजच्या माझ्या मी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी मी निघाली सासूरवाडीत आले होते, तर प्रेसला कपडे टाकायचे होते आणि पाणी भरून आणायचं होतं. तर आम्ही निघालो आणि आई पण आल्या आमच्या पडलो ना. मग आम्ही गावाच्या बाहेर आम्ही खेड्यावर आलो. मी तर आंघोळ पण नव्हती केली. हे बघा, यांनी आंघोळ पाणी करून निघाले होते. जाता जाताच लागला आम्हाला मस्त एक डॅम पण. मी तर बघा कशी दिसत. फायनली पोहोचलो आम्ही मग यवतमाळमध्ये गेल्याच भरला आम्ही कॅन मध्ये पाणी, कारण आम्हाला पाणीच नव्हतं मग प्यायला. आणि नंतर आलो आम्ही आमच्या रूमवर. तर हे बघा कॅन घेऊन चालल्यावर तर मला थोडंसं सामान काढायचं होतं गाडी म्हणून, तर मग मी गाडीमधलं सामान घेऊन निघाले. बघा किती जड जाते उचलून न्यायला. सेकंड फ्लोअरवर न्यावं लागते आम्हाला. मग त्यानंतर यांनी लॉक मस्त आंघोळ केली मी आणि कपडे लावले. हे बघा मुंग्या तर खूपच झालं होतं माझ्या. फटाफट आवरलं आणि निघाली फ्रेश होऊन मी राख्या घेण्यासाठी. इकडे साईश आलाच होता घरी. बाकीची पार्टी थांबूनच होती खाली. मग आम्ही पण निघालो खाली. हा तर बघा किती खुश झाला होता गाडीवर बसला. मला तर वाटायचं नाही त्या मामाला डबल सीट बसेल. आणि इकडे चालू होतं यांचं गाडीचं काम. त्यानंतर यांनी गाडीचं काम आवरलं आणि निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी. याची खुशी तर फिरायला जातो म्हणल्यावर आनंदच गगनात. आज श्रावण सोमवार असल्यामुळे तर खूपच गर्दी होती मंदिरासमोर. यात्राच भरली. नंतर गेलो आम्ही ज्वेलरीच्या दुकानामध्ये. 50% ऑफ चालू होतं, तर आम्ही बघितलं तिथं. इथे ज्वेलरी तर इतकी सुंदर होती, खूपच मस्त. साईज तर इकडे झोपला पण. मला तर हे फर्स्ट वालं खूपच आवडलं. मग आम्ही फटाफट तिथला आवरला आणि निघालो आम्ही बाहेर. हे बघा आमची गाडी इथे पार्क केली होती. त्यानंतर निघालो आम्ही राख्या घेण्यासाठी. आणि राख्या तर इतक्या सुंदर सुंदर होत्या इथे, मला तर इथल्या खूपच आवडल्या होत्या. त्यानंतर आम्ही राख्या घेतल्या आणि निघालो घराकडे जाण्यासाठी. नंतर आलो आम्ही घरीकडे आले होते पेरू विकायला, तर मी मस्त असे 2 पेरू घेतले. चला तर मग भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय.